निमगाव येथे 22 फेब्रुवारी रोजी भव्य सर्वरोग निदान व उपचार महाशिबिर पार पडले. हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते आमदार बाबूरावजी कदम कोहळीकर यांच्या संकल्पनेतून निमगाव येथे रविवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार महाशिबिर यशस्वीरित्या पार पडले. या महाशिबिराचे आयोजन स्वर्गीय चंद्रकांत घोरपडे प्रतिष्ठान निमगाव यांच्या वतीने करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला. या महाशिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचार सल्ला देण्यात आला. नेत्ररोग, अस्थिरोग, मेडिसिन, शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, कान, नाक, घसा, श्वसन रोग तसेच दंतचिकित्सा अशा विविध आजारांवरील तपासणीची ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आवश्यक तेथे पुढील उपचार व शस्त्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शनही करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी आणि वेळेत आजारांचे निदान होऊन योग्य उपचार मिळावेत या उद्देशाने या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याचे आयोजकांनी सांगितले. शिबिरासाठी दुपारच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी वेळेत उपस्थित राहून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली आणि आयोजकांचे आभार मानले. निमगाव या ठिकाणी माननीय आपले लाडके आमदार बाबूरावजी कदम साहेब यांच्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबिर या ठिकाणी ठेवलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र दत्ता पाटील, सन्माननीय आमदार साहेब व भंडारे सर, लांडगे मामा, संगेवारजी, नवाडे साहेब, सीतापराव जाधव व या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी जी व्यवस्था केली जसे आमचे बबलू घोरपडे, सन्माननीय आमच्या भगिनी घोरपडीताई, डॉक्टर या ठिकाणी शशांक साहेब, मुरमुरे साहेब, अनिलजी गुमनर, प्रकाशजी सीतापराव, शंकररावजी जाधव, वसंतरावजी चव्हाण, राजू चव्हाण, विभीषणरावजी पाटील, संजय जाधव, दिगंबररावजी सिरपुले साहेब, भीमरावजी कांबळे, उत्तमरावजी बाजगिरे, गजाननजी जगताप, रमेशजी घोरपडे, भगवान झुडपे, या ठिकाणी गणपतरावजी, गंगारामजी मामा झुडपे साहेब, हिरामनजी राठोड, गजानरावजी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, लांडगे मामा, आमचे महाराज रामजी महाराज व या ठिकाणी सर्व जमलेले रुग्ण. मी जास्तीचा वेळ घेणार आहे. आज आमदार साहेबांना लग्नाला जायचं आहे. आज भरपूर लग्न आहे आणि एवढ्या लग्नाच्या धामधुमीमध्ये सगळं सोडून या ठिकाणी सर्व जमलेले रुग्ण, तपासणी करण्यासाठी आलेले सर्व माता बंधू आणि भगिनींनो, साहेबांचं हे 11वं शिबिर आहे. आपल्या या मतदारसंघामध्ये साहेबांनी या प्रकारचे 11 शिबिर घेतले. कालच लिंगावला शिबिर झालं. साहेबांना आम्ही विनंती केली, साहेब आमचा भाग या ठिकाणी वेगळा आहे, वेगळा म्हणजे डोंगराच्या इकडून आम्हाला लांब पडते आणि या ठिकाणी लिंगाव या ठिकाणी आमची मध्यस्थी असलेल्या या भागामध्ये या 7-8-10 गावामध्ये रुग्णांची सोय व्हावी म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी त्या धर्तीवर जे आपण शिबिर घेतले त्याच धर्तीवर या ठिकाणी आपण शिबिर घ्यावं अशी मी साहेबांना, मी होतो, आमचा बबलू घोरपडे होता, सर्व आपल्या परिसरातले लोक होते यांनी आम्ही सगळ्यांनी मागणी केली की साहेब या ठिकाणी आपण शिबिर घ्यावं. तात्काळ साहेबांनी त्या शिबिरामध्ये डॉक्टर साहेबांना बोलली तर त्यावेळेस डॉक्टर उमाटे साहेब वगैरे होते टीमचे, त्यांनी लगेच आम्हाला या ठिकाणी 22 ही आजची जी तारीख आहे ही तारीख दिली आमदार साहेबांनी आणि या ठिकाणी सगळ्या रुग्णांची व्यवस्था व्हावी म्हणून या ठिकाणी असं हे भव्य शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे. साहेब तुमचे आम्ही आभारी आहोत. सर्व या रुग्णांची सोय या ठिकाणी आम्ही आपला भाग मतदारसंघाचा तुमचा हा भाग इकडला तिकडे लांब आहे त्यामुळे तिकडे येता येत नव्हतं, पण तुम्ही आम्हाला या ठिकाणी शिबिर देऊन या ठिकाणी रुग्णाची व्यवस्था केली
व या रुग्णावर विलाज होईल आणि म्हणूनच आपले मी सर्वांचे आमच्या या परिसरातल्या सर्वांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. आपण या ठिकाणी शिबिर घेतलं. मी जास्तीचा वेळ घेणार नाही. आपण सर्वांची तपासणी या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मी आपला सर्वांना या ठिकाणी सांगतो, सर्वांनी शांततेत या ठिकाणी नाव नोंदणी करावी आणि आपला जे काही रुग्णांचं जे काही व्यथा आहे ते त्या ठिकाणी सांगावे. साहेबांनी या ठिकाणी जे काय अतिशय जे गरजू रुग्ण म्हणजे ज्यांचे जास्त आजार आहेत त्यांना निश्चित या ठिकाणी पाठवण्याचं काम लक्झरीनं साहेब या ठिकाणी करतील. मी अशी आमदार साहेबाला विनंती करतो. गुलाबी कलरची पावती देतील त्यांना सगळ्यांना वर्धेला घेऊन जायचं आहे. मग तिथं गेल्यावर सगळ्या तपासण्या केल्यावर काहीला नाही निघाला तर उलट चांगलंच आहे ना. आपल्या ब्लडच्या सगळ्या तपासण्या करून आपल्या सगळ्या MRI CT स्कॅन सोनोग्राफी सगळ्या टेस्ट केल्याच्या नंतर एक्सरे नाही निघाला तर उलट देवाला चांगलंच म्हणायचं ना. परंतु निघाल्याच्या नंतर 100% त्याच्यावरती तो विलाज होईल. आणि मीच नाही तर असे अनेक रुग्ण आहेत. आतापर्यंत 1000 ते 1200 लोकांचे ऑपरेशन केले. आणि मग तर शिबिरात तुम्ही सांगाल तर एका शिबिरामध्ये तामसेच्या शिबिरामध्ये एका 4,500 लोकांनी तपासण्या केल्या. निवग्याला 2200 काय लोकांनी तपासण्या केल्या. अशा प्रत्येक हिमायतनगरच्या शिबिरामध्ये 2-4 हजार लोक सहजच तपासायला येत होत. परंतु त्याच्यापेक्षा तपासाय कोणाला त्याच्यापेक्षा ज्यांना या कलरची पावती देतील याच्यावर तारीख लिहिल्या जाईल आणि त्या तारखेला आपण गाडी इथं येते निमगावला, बाकी तिकडचे पेशंट असतात तर हातगावला आणि त्या गाडीत बसून आपण वर्धेला जायचं. ही पावती हरवायची नाही. ज्यांना गुलाबी कलरची पावती दिली जाईल ही आपली हे पासच आहे, मोफत पास आहे. आणि जे या शिबिरात येतील तेवढ्यासाठीच मोफत आहे. जे पहिले काय करायचे आम्ही याच्या पावत्या यांच्याकडून ठेवून घ्यायचे आणि शिबिरात कोणी आज जरी नाही आलं तरी उद्या द्यायचं. परंतु आता तिथं अदानी ग्रुपनं हॉस्पिटलचे 50% शेअर्स घेतलेले आहेत आणि आता पूर्ण कॅम्प्युटरवर त्याची नोंद झालेली आहे. आज आपलं शिबिर संपल्या किती पेशंट होते त्याची तिथं नोंद होते कॅम्प्युटरवर. आपल्या सगळ्यांचे नाव राहतात ज्यांना गुलाबी पावती दिली. मग ते त्याच्या पावतीच्या व्यतिरिक्त आम्ही उद्या किती येणारा पेशंट किती सिरियस असो 2 लाख लागो 5 लाख लागो 10 लाख लागो आम्ही विनंती केली तरी ते मोफत घेत नाही घेतात, परंतु पैसा नाही घेतात. म्हणूनच ही पावती जपून ठेवायची एवढीच या प्रसंगी सांगतो. आणि आम्हाला सुद्धा म्हणजे तुम्हाला मी दिलगिरी व्यक्त करतो कारण आपल्याला सुद्धा आता खूप भरपूर वेळ झालेला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे साहेब, स्वर्गीय चंद्रकांतजी घोरपडे यांच्या स्मृतींना वंदन करून आज दिनांक 22 फेब्रुवारी रविवार रोजी आमदार बाबूरावजी कदम कोळीकर साहेब यांच्या माध्यमातून सर्वरोग निदान शिबिर महाशिबिर निमगाव येथे आयोजित केले आहेत. या शिबिरामध्ये दत्ता मगे उच्च शिक्षण संस्था वर्धा आणि मेघे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार बाबूरावजी कदम कोळीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये दर महिन्याला असं महाशिबिर आयोजित केले जाते. त्या शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचं आरोग्य सदृढ करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात आमदार साहेबाचा आहे. आमदार साहेबाच्या या कार्याचा उल्लेख महाराष्ट्र स्तरावर झालेला आहे. त्यांना आरोग्य दूत म्हणून बाकी सर्व आमदारापेक्षा नेमलेलं आहे. आरोग्य दूत म्हणून त्यांची ओळख आहे महाराष्ट्रभर. तर या शिबिराचा लाभ जवळपास 1000 लोक रुग्ण घेत आहेत. हे महाशिबिर निमगाव येथे घडून आणल्याबद्दल आमदार बाबूरावजी कदम साहेब यांचे गावकरी व या पंचकृषीतील सर्व नागरिकांकडून मी साहेबाचे धन्यवाद करतो. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार बाबूरावजी कदम कोळीकर साहेब यांची संपूर्ण टीम, गंगाधर पाटील चाभरेकर साहेब, माजी सभापती पद्मावती चंद्रकांत घोरपडे ताई आणि युवा सेनेचे विभाग प्रमुख विभीषण पाटील नरोटे चोरंबेकर यांनी या सर्व टीमनी
इथल्या सर्व आमदार साहेबाच्या टीमने अथक परिश्रम करून हे शिबिर यशस्वी करण्यामध्ये खूप मोठा हातभार लावलेला आहे. त्या सर्वांचं साहेबाचा एक मी छोटासा कार्यकर्ता म्हणून धन्यवाद करतो, आभार मानतो आणि सर्वांना माझा जय महाराष्ट्र. कोणकोणत्या आजारांवर या ठिकाणी उपचार केले जातात? हे सर्व रोग निदान शिबिर आहे. या शिबिराचा अर्थच आहे सर्व रोग. त्याच्यामध्ये तुमचं कॅन्सर पासून तर तुमचं मूळव्याध असो, प्रत्येक तुमच्या बॉडी मधलं तुमच्या शरीरात जिथे काही कमकरपणा किंवा जिथं आजाराचं हे घर झालेलं आहे ते आजाराचं घर दूर करण्यासाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याच्यात सगळे मधुमेह, कॅन्सर, अजून बऱ्याच असे मूळव्याध, स्त्रीचे जे काही प्रॉब्लेम आहेत मासिक पाळी संदर्भात त्या प्रॉब्लेमवर हे आहे आणि ऑपरेशन, नेत्र तपासणी, बाकी सर्वच याच्यावर रोगावर इथे निदान केलं जातं. सर्वांना जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट प्रशांत जगताप. आज मौजे निमगाव तालुका अर्धापूर या गावामध्ये आमदार श्री बाबूराव पाटील कोळीकर यांनी एक आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे, ज्यामध्ये या पंचक्रोशी मध्ये सर्व नागरिकांना त्यांच्या दुर्गम्य आजारावर जे की आरोग्य उपचार मोफतरित्या केले जाईल. जो दत्ता पाटील उच्च मेघे उच्च शिक्षण संचालित आचार्य विनोबा भावे रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केलेले आहे. त्यामुळे या परिसरातील या शिबिरामुळे या परिसरातील सर्व नागरिकांना मोफत आरोग्य शिबिर आयोजित केल्यामुळे सर्व उपचार जे आहे मोफतरित्या मिळतात. त्यामुळे परिसरामध्ये आनंद उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यानंतर या शिबिरानंतरही ज्या रुग्णांचे आजार मोठे आहे त्यांचेही पुढील उपचार जे आहे या शिबिराच्या अंतर्गत ज्यांचे नाव नोंदणी करण्यात आलेले आहे त्याच धर्तीवर या माननीय आमदार साहेबांनी सांगितले की त्या रुग्णांना ऑपरेशन किंवा इतर उपचारासाठी वर्धा येथे नेऊन त्यांचे उपचार केले जातील असे सांगितले आहेत. असल्यामुळे परिसरातील सर्व नागरिक आनंदी आहेत. तरीच आज रोजी निमगाव येथे 1000 ते 1200 रुग्णांनी त्यांचे उपचारासाठी इथे नाव नोंदणी केलेली आहे व उपचार घेत आहे. सर्व गोळ्या, औषधे हे या संस्थेच्या अंतर्गत या शिबिराअंतर्गत सर्व रुग्णांना मोफत देण्यात येत आहे.